आता आपण अल्कॅलिनिटी परीक्षणाची विधी पाहणार आहोत। यामध्ये आपल्याला लागणारी आवश्यक सामग्री आहे पाण्याचा नमुना, मेजरिंग सिलेंडर, अल्कॅलिनिटी रिएजंट ए आणि अल्कॅलिनिटी रिएजंट बी। सर्वप्रथम मेजरिंग सिलेंडरच्या सहाय्याने आपल्याला पाण्याचा नमुना 5 ml मोजून घ्यायचा आहे आणि तो एका स्वच्छ टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचा आहे। पाण्याचा नमुना टेस्ट ट्यूब मध्ये घेतल्यानंतर त्यात आपल्याला अल्कॅलिनिटी रिएजंट ए चे 2 ड्रॉप टाकायचे आहेत। 2 ड्रॉप टाकल्यानंतर पाण्याचा रंग पिवळा झालेला दिसेल। त्याच टेस्ट ट्यूब मध्ये आता आपल्याला अल्कॅलिनिटी रिएजंट बी चे थेंब टाकायचे आहे, जोपर्यंत पाण्याचा रंग पिवळ्यापासून लाल होत नाही तोपर्यंत। प्रत्येक थेंब टाकल्यानंतर आपल्याला हलवून घ्यायची आहे टेस्ट ट्यूब। आपल्याला दिसले असेल आता 5 ड्रॉप लागलेले आहेत आपल्याला पिवळ्यापासून लाल रंग येण्यासाठी। आणि आपला कॅल्क्युलेटिंग फॅक्टर आहे दिलेला, जो आहे आपल्या मॅन्युअल मध्ये 20। कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला त्याचा लक्षात येईल की 100 ppm आलेला आहे उत्तर। म्हणजे आपल्या दिलेल्या सॅम्पल मध्ये 100 ppm अल्कॅलिनिटी आहे आपल्या सॅम्पलची। आपल्या परमिसिबल लिमिटच्या मध्ये आहे, म्हणजे हे पाणी पिण्यायोग्य आहे।